वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा ॲक्च्युली ब्लॉग शुक्रवारचा आहे बरं का, राहून गेला होता एडिट करण्यावाचून आणि आज तो एडिट केला, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर शुक्रवारची पूजा आम्ही अशी छान मस्त करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं आम्ही लागलो होतो स्वयंपाकाच्या तयारीला। तर इकडं दीपकदाजींचं काम सुरू होतं, ह्यांचंही आपलं वेदाने खात बसले होते आणि मग आम्ही तिघी नेहमीप्रमाणे होतो किचनमध्ये। तर इथं तर रोहिणी भाजी बनवत होती, मी चपातीच्या तयारीला लागले होते आणि आत्तींचं चालू होतं रोहिणीला भाजीला पाणी पाहिजे होतं तर ते द्यायचं, अधूनमधून त्यांची खूप हेल्प असते ना त्याच्यामुळं। आणि मग काय नाही, असंच आपलं खारं वांग्याचा वगैरे बेत होता। पण आजचा ब्लॉग विशेष होता, म्हणजे आज रोहिणीला खीर खाऊ वाटत होती, गव्हाची खीर, तर ती बनवायची होती। आणि तसंही आपला एक सबस्क्रायबर ताई येतात ज्या प्रेग्नेंट आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ताई मला गव्हाची खीरीची रेसिपी पाहिजे आणि मला खीर खूप खा वाटते। तर मला थोडंसं लेट झालं अपलोड करायला, पण म्हटलं चला आज आवर्जून बनवायला लागले होते म्हणून रेसिपीसुद्धा शूट केलेली आणि मस्त अशा आपण वापशाची आज गव्हाची खीर बनवणार आहे। त्याच्यामुळे ना आपला ब्लॉग कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। आणि इथं काय मग आमच्या अशा गप्पा टप्पामध्ये असा स्वयंपाक सुरूच राहणार आहे। तिघी जण असलो किचनमध्ये तर एवढं मोठं किचनसुद्धा आम्हाला कमी पडतं बरं का। तर इथं आता अगोदर बघा ही एक वाटी घेतली, या वाटीनं 2 वाट्या मी मोजून बरोबर इथं खपली गहू घेतलेले। तर त्याला आता अगोदर इथं मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले आणि त्याच्यानंतर असे एका कपड्यावरती इथं सुकायला ठेवलेले। पूर्ण असे वाळले फडफडीत आपल्याला नाहीत होऊ द्यायचे, अगदी थोडंसं सुकलं की मग परत आपण त्याला बारीक करून घेणार आहे। तर गहू सुकताय तोपर्यंत रोहिणी आणि आम्ही चपाती बनवून घेतो। आणि इकडं आम्हाला काय झालं की पाठीमागून दीपकदाजी काहीतरी म्हणत होते, आपल्या अशी आमची चेष्टा मस्करी सुरू होती सगळ्यांची। मग काय चेष्टा मस्करी करत करत आमचा असा स्वयंपाक सुरू होता, त्याच्यामुळे मग मजा मस्तीत आम्ही असा स्वयंपाक बनवून घेतला आणि म्हटलं चला मस्त आज खिरीचा बेत आहे तर पटकन बनवायला घेऊया। तर इथं तुम्ही बघू शकता बघा कसा आपला गहू सुकलेला आहे, पूर्ण वाळा फडफडीत झालेला नाही आहे बरं का। तर आता याला थोडा थोडा करून मिक्सरमधून ना बारीक करून घ्यायचं आहे बरं का। आणि एकदम पण बारीक नाही करायचा, अर्धवट बारीक करायचा म्हणजे खीर जरा लवकर शिजते। तर इथं बघू शकता हे बघा एकदम लापशीसारखा पण बारीक नाही करायचा। तर हे बघा इथं या पद्धतीने मी सगळा गहू इथं आता बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला ना हा जो गहू आहे आपण बारीक करून घेतलेला त्याला असं ताटामध्ये किंवा सोपामध्ये परातीमध्ये घेऊन असं पाकडून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरचं जे फोलपाट आहे ना ते सगळं निघून जातं, म्हणजे खिरीमध्ये वरती पोहतं राहत नाही आणि कचरा किंवा असं दाताखाली थोडंसं चरबट लागतं ना आपल्याला, तर तसंही ते लागत नाही। तर ह्या पद्धतीने इथं मी असं व्यवस्थित सगळं पाकडून घेतलेलं आहे बघा। तर हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, आणि एक वाटीभर होईल एवढं मी ओलं खोबरं इथं चिरून घेतलेलं आहे। अर्धी वाटी मी खिसून घेतलं होतं नारळाचं आणि अर्धी वाटी मी इथं चिरून घेतलेलं आहे। तर पाणी इथं उकळू दिलं आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी तूप घातलेलं आहे, जेणेकरून खीर खाली चिटकणार नाही। त्याच्यामध्येच आता हे आपण बारीक करून घेतलेले गहू घातलेले आहेत बघा आणि त्याला छान असं हलवून घेतलं। आणि जे आपण खोबऱ्याचे काप करून घेतले होते ना तर ते सुद्धा आता ह्याच्यामध्ये मी तर घालून घेतलेले आहेत आणि अगदी चिमूटभर इथं मी नमक घातलेलं आहे, कारण ना खीर आपली सपक नाही लागणार त्याच्यामुळे। तर आता याचं झाकण बंद करून घेते आणि मला ह्या कुकरला जवळजवळ 20 ते 22 शिट्ट्या द्याव्या लागतात, त्यावेळेस खीर अगदी मऊसूत शिजते। तुमच्या कुकरला किती शिट्ट्या द्याव्या लागतात त्याच्या अंदाजे तुम्ही देऊ शकता। आणि इथं बघा आपण जेवढं गहू घेतलेलं आहे ना तेवढाच गूळ घ्यायचा, कारण गहू ना शिजून जास्त होतो आणि त्याच्यामुळे आपण जर गूळ कमी घातला तर खीर सपक लागते आणि सपक खीर चांगली लागत नाही। त्याच्यामुळे प्रमाण तेवढंच ठेवायचं की जेवढा गहू आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, सॉरी। आणि इथं बघा आता मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे, तर ह्या तुपामध्ये जे अर्धी वाटी मी खोबरं खिसून घेतलं होतं तर त्याला छान असं एकदम खरपूस रंग येईपर्यंत मी इथं भाजून घेते। अगदीच आपण मोदक बनवताना कसं भाजतो की नाही, अगदीच त्या पद्धतीने मी इथं भाजून घेते। आणि इकडं मी खोबरं भाजून घेते तोपर्यंत इकडं बघा कुकरच्या सगळ्या शिट्ट्या झालेल्या आहेत। तर जवळजवळ 22 शिट्ट्या झाल्यानंतर मी इकडची फ्लेम बंद केलेली आणि इकडं मग रोहिणीसोबत गप्पा मारत मारत माझं चालू होतं खोबरं भाजून घ्यायचं। तर खोबरं लालसर भाजत आलं की त्याच्यामध्येच मी खसखस टाकली आणि खसखससुद्धा छान मस्त अशी भाजून घ्यायची त्याच्यामध्ये। तर इथं बघू शकता बघा कलर किती छान आलेला आहे। तर आता मी कुकरचं झाकण इथं उघडलेलं आहे बघा, तर तुम्हाला मी दाखवते अगदी मऊसूत अशी आपली खीर शिजलेली आहे। एकच मिनिट दाखवते तुम्हाला। आणि पाणीसुद्धा बघू शकता एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर पाणी किती ठेवायचं हा आपल्याला खूप मोठा प्रश्न असतो, तर जेवढे गहू आहेत ना आपले त्याच्यापेक्षा 1-2 कांड जास्त इथे मी पाणी ठेवलं होतं, ही अगदी उपशाची खीर झाली बरं का। जर तुम्हाला परत पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही गरम करून पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता, पण उपशाची खीर खायची मजा वेगळीच असते आणि त्याची टेस्ट कशालाच येत नाही, हो ना। तर इथं बघा त्याच्यानंतर मी इथं जो आपण बारीक करून घेतलेला गूळ होता तो चिरून घेतलेला तर तोही त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतला। सोबत वेलदोड्याची पूड घातलेली भरपूर अशी, जायफळसुद्धा इथं घातलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे
सुंठ, बडीशेप आणि वेलदोडे जे होते ते बारीक करून मी अशी पावडर बनवून ठेवलेली असते, तर ती सुद्धा इथं मी घातलेली, भरपूर अशी घातलेली, कारण खिरीला त्याच्याशिवाय सुद्धा टेस्ट येत नाही हो ना. असे एकदम फ्लेवर लागले म्हणजे अशी खीर मस्त लागते चवीला. तर इथं बघू शकता हे सगळं मी इथं घालून घेतलेलं आहे आणि आता अशी छान मस्त मी घोटून घेते ह्याला. तुम्ही बघू शकता खाली कुकरमध्ये सुद्धा कुठेसुद्धा आपली खीर लागलेली नाही आहे, एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे त्याचं. आणि गोड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी जास्त पण करू शकताय, पण शक्यतो जेवढा गूळ आहे ना तेवढाच तुम्ही गूळ घ्या. आणि इथं बघू शकता हे बघा, आता जवळजवळ मी सगळं हे मिक्स केलेलं आहे. आता राहिलेला गूळ थोडासा मिक्स होऊन जाईल आणि इकडे काय आमची थोडीशी मजा मस्ती सुरूच होती रोहिणीची माझी. आणि हे बघा मस्त असं त्याला मी घोटून घेतलं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे खोबरं आणि जे खसखस भाजून घेतली होती तर ती सगळ्यात लास्टला इथं मी ॲड केलेली. हे बघा छान मस्त, आणि त्याला सुद्धा एकदम मस्त अशी ना मिक्स करून घ्यायची. बघा असं बघता क्षणी असं वाटतं की नाही तोंडातलं की पाणी येतं आपल्याला. आत्ता मला सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करताना, एडिट करताना अगदी तसंच होत होतं. तर बघा ही आपली मस्त अशी खपली गव्हाची खीर बनवून तयार आहे. तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवा आणि तुम्हाला आवडत असेल तर दूध घालून सुद्धा तुम्ही खा, तूप घालून सुद्धा खा. आणि इथं बघा आता आमची मस्त अशी पूजा झाली होती, जी की मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केली होती मिनी ब्लॉगमध्ये. तर आता बघा इथं रोहिणी देवाला नैवेद्य दाखवून घेईल आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा उपवास सोडू. तर हे बघा सगळ्यात अगोदर प्रसाद खिरीचा आम्ही देवालाच दाखवला, कारण म्हटलं काहीतरी वडाचं करायचंच होतं, तर मग आम्ही खिरीचाच बेत केला आज. आणि म्हटलं चला ताईंला त्या रेसिपीसुद्धा भेटेल म्हणून. तर चला आता मग आम्ही इथं जातो आणि बाहेर बघा काय चाललंय चिल्ल्या पिल्ल्यांचं मी दाखवते तुम्हाला. सिरियल चालू आहे, मेन सीन चालू आहे. इकडं आत्यांच्या बसलेल्या वाट बघत. बोलत ह्याच साडीवरचा तुझा पहिला व्हिडिओ सकाळी बघितलेला. आजचा हा माझा शुक्रवारचा दिवस असा गेलाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.